हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पादालोचनी रूप पादालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पादालोचनी रूप पादालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी दोहा विठ्ठल परवा दोहा विठ्ठल परवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा दोहा माधव परवा दोहा माधव परवा दोहा विठ्ठल परवा दोहा विठ्ठल परवा बहुत सुख सुखाची जोडी बहुत सुख सुखाची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले तेची संत 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 ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठली ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही काना टोना काही काना टोना काही काना टोना काही काना टोना नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी काया वाचा आणि म्हणे काया वाचा काया वाचा आणि म्हणे काया वाचा म्हणे झाले चिंतने डुलती झाले चिंतने डुलती झाले चिंतने डुलती चिंतने डुलती चिंतने डुलती झाले चिंतन डुलती नेनती काही काना निनती काही काना टोना काही काना निनती काही काना टोना नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी निळामण विरक्त देही विरक्त देही निळामण विरक्त देही मने विरक्त देही आठवची नाही विषयांचा आठवची नाही विषया आठवची नाही विषयांचा आठवची नाही विषयांचा चिनाई विषयांचा आठवची नाही विषयांचा नेनती काही काना टोना काही काना नेनती काही काना टोना नामस्मरणा वाचोनी नामस्मरणा वाचोनी गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार बोला 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 हरी तेची संता 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 तेची संता
ज्यांचाही ताविठाली ज्यांचाही ताविठाली मेहनती काही ताना मेहनती काही ताना ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले मेहनती काही ताना टोला मेहनती काही ताना टोला तेची संता तेची संता तेची संता तेची संता तेची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचाही ताविठाली ज्यांचाही ताविठाली मेहनती काही ताना टोला मेहनती काही ताना टोला ज्यांचा हेत विठ्ठले ज्यांचा हेत विठ्ठले मेहनती काही ताना टोना मेहनती काही ताना टोना नामस्मरण नावाचोरी आ आ आ गम पम गम पनि सनि द पम गरि सा नाम नाम पनि सा गरे रे 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 गरि नि सा सनि पनि पम गम प गम पनि दा गम पनि गम पनि सनि पनि दा पम गम प गम पनि दा गम पनि गम पनि दा सनि पनि दा पम गम प गम पनि दा गम पनि गम पनि दा
मेहनती काही ताना टोला मेहनती काही ताना टोला ताना टोला विठ्ठल 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 ताळी वाजवा सर्वजण ताळी वाजवा विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव तुकाराम गुरु गंगा गिरिराज की जय गुरु नारायण गिरी महाराज की जय हरिनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय ओम चैतन्य कालीनाथ महाराज की जय विठ्ठल 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 तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचूनी काया वाचा आणि मणी धाले चिंतने डुल्लती नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचूनी निळा म्हणे विरक्त देही आठवचे नाही विषयांचा नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचूनी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगननीत पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो लादलो पावन झालो चराचरी करुणाकरा ओ दयाळा करुणाकरा ओ दयाळा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा चराचरी चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्तेर भगवान हर थाप दे
ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तेर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी श्री संताची ये माथा चरणावरी श्री संताची ये माता चरणावरी करे दंडवत साष्टांगे करी दंडवत साष्टांगे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांसी रंजाऊ चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही काळात तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचुने प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे एकनिष्ठ असणारे शिष्य निळोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला आहे आणि या अभंगामध्ये निळोबाराय संतांचं महात्म्य संतांचा महिमा संतांचं वर्णन निळोबाराय करतात. कारण निळोबारायांना संत कोण आहे, कारण निळोबारायांच्या समोर स्वतः भगवान आले होते. संत ज्या वेळेला सोडून गेले, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अनुग्रह न देता जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या वेळेला वैकुंठाला गेले आणि ज्या वेळेला पिंपळनेरचे असणारे निळोबाराय यांना कळालं, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शब्द दिला होता निळोबारायांना की मी तुला अनुग्रह दिल्याशिवाय वैकुंठाला जाणार नाही. पण असं सांगूनही, असा शब्द देऊनही जगद्गुरु तुकाराम महाराज तर वैकुंठाला निघून गेले. आणि ज्या वेळेला निळोबारायांना कळालं की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मला अनुग्रह न देता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केलं, जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले. जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले कळाल्याबरोबर देहू गाव गाठलं निळोबारायांनी आणि देहू गावाला गेले. आणि गाथा आहे, गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा आहे. रामेश्वर भट्टासारखा महान विद्वान ज्या वेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं होतं की अभंगाचा गाथा पाण्यामध्ये बुडव म्हणून, आणि तो अभंगाचा गाथा पुन्हा तरू नये, वर येऊ नये पाण्यातून म्हणून सांगितलं होतं की खालून वरून दगड बांधा त्या गाथ्याला आणि तो पाण्यामध्ये सोडा. तर तसंच केलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि खालून वरून दगड बांधले गाथ्याला आणि तो पाण्यामध्ये सोडला. पाण्यामध्ये सोडलेला अभंगाचा गाथा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाहिलं की संसार प्रपंचाची राख रांगोळी केली, हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नवे नवे जाळून संसार बैसलो अंगणी. संसार प्रपंचाची राख रांगोळी केली, समाजाचं हित व्हावं, कारण बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनिया. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाचा गाथा निर्माण केला. अभंगाचा गाथा समाजाकरता हे महान कार्य जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. आणि केलेलं कार्य जर पाण्यामध्ये बुडालं, जर केलेलं कार्य केलेला अभंगाचा लिहिलेला गाथा, कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तो अभंगाचा गाथा जो आहे तो काही स्वतःच्या मनानं नाही लिहिला, प्रेरणा झाली ज्यांना. नाम देवे केले स्वप्ना माझी जागी, सवे पांडुरंगे येवोनिया, सांगितले काम करावे कवित्व. स्वतः नामदेव महाराज आणि स्वतः पांडुरंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं की अभंगाचा गाथा तुम्ही लिहा. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाचा गाथा लिहिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी, तुका म्हणे माझं बोलवी तो देव,
जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मी बोलणारा कोण? साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाच. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4000 अभंग ज्या गाथ्यामध्ये आहेत असा गाथा लिहिला. आणि तो गाथा रामेश्वर भट्टासारखा महान विद्वान बुडवायला सांगितला. बुडवलाही तो अभंगाचा गाथा, इंद्रायणीमध्ये बुडाला. इंद्रायणीच्या डोहामध्ये तो अभंगाचा गाथा ज्या वेळेला बुडाला, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यावेळेला निश्चय केला की आता आपल्याला जगायचं नाही. कारण अभंगाचा गाथा बुडाला म्हणजे समाजच बुडाला. समाजाला तारण्याकरता केलेले अभंग जर बुडाले तर आता आपणही नाही जगायचं. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नाही का अन्न पाणी वर्ज्य केलं आणि गळ्यामध्ये विणा घेतला, हातामध्ये चिपोळ्या घेतला आणि इंद्रायणीच्या तीरावर भगवंताचा धावा केला. भगवंताला आळवलंय जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. अन्न पाणी वर्ज्य केलं, एक दिवस पूर्ण झाला, दुसरा दिवसही केला, अन्न पाणी नाहीये, गळ्यामध्ये विणा आहे, हातामध्ये चिपुळे आहे आणि पांडुरंगाचं भजन आहे. दुसरा दिवस गेला, तिसरा गेला, चौथा गेला, पाचवा गेला, 6वा गेला, 7वा गेला, 8वा गेला, 9वा गेला, 10 दिवस झाले, 11 झाले, 12 झाले आणि 13 दिवस. कशा करता होई संत महात्मे हे कशा करता करतात? यांचं कारण काय? याचं कारण म्हणजे समाज. समाजाला परमार्थ कळावा, देव कळावा याकरता अभंगाचा गाथा लिहिला. 12 दिवस झाले, नवे 13वा दिवस उगवला. अभंगाचा गाथा पाण्यामध्ये जो बुडालेला अभंगाचा गाथा होता तो 13व्या दिवशी ज्याप्रमाणे राघवे सागरात भाषण तारिले, राघवे सागरात, राघवे सागरात भाषण तारिले, राघवे सागरात. साधना आहे. संत जीवनामध्ये साधना करतात, साधनेचं हे फळ आहे. जीवनामध्ये साधना करतात, जीवनामध्ये उपासना करतात आणि उपासनेचं हे फळ आहे. हे आपोआप नाही घडत. संत जीवनामध्ये बऱ्याच वेळेला चमत्कार दिसतात, पण हे चमत्कार सहजासहजी नाही घडत. त्याच्या पाठीमागे साधनेचं असणारं बळ असतं, साधनेची शक्ती असते. या ज्या गोष्टी घडतात साधू संतांच्या जीवनामध्ये, या गोष्टी घडण्याकरता साधनेचं बळ, साधनेची शक्ती आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नाम साधना केली, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्तीची साधना केली. भगवंताला आळवलं 13व्या दिवशी. तर ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या नावामुळे पाण्यावर दगड तरले, पाण्यावर दगड तरतात का? तरू शकतात का? हा चमत्कार नाही का? यापेक्षा कोणता चमत्कार पाहिजे? देवाच्या नावामध्ये ही शक्ती आहे की हनुमानजींनी एका दगडावर रा लिहावं, दुसऱ्या दगडावर म लिहावं आणि दगड पाण्यामध्ये सोडावे. आणि दगड पाण्यामध्ये सोडल्याबरोबर ते पाण्यामध्ये दगड तरले, पाण्यामध्ये दगड तरले. राघवे सागरात पाषाण तारिले. पाण्यामध्ये ज्याप्रमाणे देवाच्या नावामुळे दगड तरले, तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती, त्या भक्तीची शक्तीमध्ये, शक्ती म्हणजेच पाण्यावर अभंगाचा गाथा तरायला लागला. नुसता अभंगाचा गाथा वर आला असं नाही घडलं, तर जडी दगडा सहित वया, 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 दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया. येल्या जयशालाया, येल्या जयशालाया, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ धन्य, तुकोबा समर्थ तारी
जळी दगडासहित वया चमत्कार आहे हा. साधू संतांच्या जीवनामध्ये हे चमत्कार दिसतात, हे आपोआप नाही, मी याकरता सांगतोय. जीवनामध्ये चमत्कारही दाखवण्याकरता काही शक्ती सामर्थ्य असावं लागतं. इथं जळी दगडासहित वया अंतारी येल्या जैशा लाह्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये हे प्रसंग घडलेले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाच्या कल्याणाकरता 13 दिवस अन्न पाणी वर्ज करून साधना केली, भगवंताचा धावा केला. आणि 13व्या दिवशी स्वतः भगवान परमात्मा तो अभंगाचा गाथा घेऊन वर आले. 13 दिवस वया रक्षुनिया उदकी आणि कोरड्याच काढून दाखविल्या अशी उदका माझी वया ठेवोनी कोरड्या दाखविने रोकड्या विश्वजना. जो गाथा या विश्वानं पाहिला. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्याच्या रक्षणाकरता 13 दिवस अनुष्ठान केलं आणि अनुष्ठानाचं फळ मिळालं जगद्गुरु तुकाराम महाराजांना 13व्या दिवशी. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जे शिष्य आहे, जगद्गुरु मी हे का सांगतो, अभंग ज्यांचा निवडलेला आहे त्यांचा अधिकार बघा काय आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाचा गाथा पाण्यामध्ये बुडालेला अभंगाचा गाथा तरावा याकरता जगद्गुरु तुकाराम महाराज इंद्रायणीच्या तीरावर फक्त 13 दिवस बसले. पण निळोबारायांना कळालं की जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मला अनुग्रह न देता वैकुंठ गमन केलं. देहू गावाला गेले निळोबाराय आणि इंद्रायणीच्या तीरावर जिथं जगद्गुरु तुकाराम महाराज बसले होते ना, त्याच ठिकाणी अनुष्ठान मांडलं या साधून निळोबारायांनी. निळोबाराय त्याच स्थानावर बसले ज्या स्थानावर जगद्गुरु तुकाराम महाराज बसले होते. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या वेळेला वैकुंठाला गेले तर निळोबाराय देऊला जाऊन त्या स्थानावर बसले आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा धावा इथं निळोबारायांनी केला. इथं देवाचा धावा नाही, आता साधूचा धावा केला. इथं जसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा पाण्यामध्ये बुडालेला गाथा त्याचं रक्षण व्हावं म्हणून देवाचा धावा केला. पण निळोबाराय ज्या वेळेला गेले तर त्या वेळेला इथं देवाचा धावा नाही. कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मला अनुग्रह न देता जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मला अनुग्रह दिला पाहिजे याकरता निळोबाराय बसले. पण किती दिवस बसले? 13 दिवस नाही, 13 दूनी 26 नाही, 13 त्रिक 39 नाही. अन्न पाणी वर्ज केलेला आहे निळोबारायांनी. साधूचं अनुष्ठान हे आणि त्या साधनेचं एक फळ असतं. निळोबाराय 13 दिवस नाही, 13 दूनी 26 नाही, 13 त्रिक 39 दिवस नाही अन्न पाणी वर्ज केलं निळोबारायांनी. तर जवळजवळ 42 दिवस निळोबारायांनी 42 दिवस इंद्रायणीच्या तीरावर बसून साधूचं दर्शन मला व्हावं, साधूनं मला अनुग्रह द्यावा, संतानं मला अनुग्रहित करावं म्हणून बसले. आणि 42 दिवस पूर्ण झाले. आता निळोबाराय काही जगत नाही. या ब्रह्मांडाचा चालक मालक सूत्रधाराला कळालं, भगवंताला कळालं आणि भगवान परमात्मा निळोबाराया समोर प्रगट झाले. सांगितले, निळोबा, अरे निळोबा डोळे उघड, बघ कोण आलो समोर, बघ कोण आलं. निळोबारायने डोळे उघडले आणि निळोबारायने डोळे उघडल्याबरोबर समोर पाहिलं तर स्वतः भगवान आहे. अर्थात हे ब्रह्मांड ज्यानं निर्माण केलेला आहे हा ब्रह्मांड नायक निळोबारायांच्या समोर आहे. परंतु निळोबाराय या भगवंताला म्हणतात, देवा तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचून आला सिका, प्रार्थील्या वाचून आला सिका. तुझ लागे ते बोलाविले कोणी, पाठीला वाचून आला सिका, पाठीला वाचून आला सिका. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, 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 प्रार्थीला वाचून आला सिका, प्रार्थीला वाचून आला सिका. तुझ लागी येथे बोलाविले कोणी, पाठीला वाचून
निळोबाराय म्हणतात, निळा म्हणे आम्ही नोळ खोची देवा. आम्ही नाही ओळखीत म्हणले देवाला, असेल तू देव. निळा म्हणे आम्ही नोळ खोची देवा. काय करतो आम्ही? तुकयाचा धावा करीत असो, तुकयाचा धावा. हो करीत असो तुकयाचा धावा, करीत असो तुकयाचा धावा. निळा म्हणे आम्ही नोळ खोची देवा. निळा म्हणे आम्ही नोळ खोची देवा. ओ निळा म्हणे आम्ही नवळ खोची देवा. ओ निळा म्हणे आम्ही नवळ खोची देवा. तुकयाचा धावा करीत असो, तुकयाचा धावा करीत असो. तुझ लागी येथे बोलाविले कोणी. तुझ लागी येथे बोलाविले कोणी. हरी तुकयाचा धावा करीतासे, तुकयाचा धावा करीतासे. ओ तुझा येते बोलाविले कोणी. तुझा येते बोलाविले कोणी, बोलाविले कोणी, बोलाविले कोणी. कीर्तनाच्या आरंभीच एवढा वेळ मी का घेतला त्याचं महत्वाचं कारण प्रस्तावना सांगितली पाहिजे अगोदर. पण याकरता हे सगळं काही मी बोललो की निळोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आणि निळोबारायांचे गुरु आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अनुष्ठान केलं 13 दिवस. पण निळोबारायांनी इंद्रायणीच्या त्याच तीरावर अनुष्ठान केलं 42 दिवस. म्हणजे संतांचं काय महत्व आहे यातून आपल्याला लक्षात येतं की देवापेक्षा या जगामध्ये संत श्रेष्ठ आहे. संत श्रेष्ठ का आहे तर त्याचं महत्वाचं एक कारण आहे की अदृश्य दर्शने संताची. जो देव दिसत नाही, देवाकरता चाललं ना सगळं. अखंड हरिनाम सप्ताह कशा करता? देवाचं दर्शन व्हावं, देव दिसावा, देव कळावा, याकरता सगळा काही खाटाटोप आहे हा. म्हणून देवापेक्षा संत या जगामध्ये श्रेष्ठ आहे हे निळोबारायांनी या जगाला दाखवून दिलं. म्हणून निळोबारा देवाला म्हणतात, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचुनी आलासी का. निळा म्हणे आम्ही नोळ खोची देवा, तुकयाचा धावा करीत असो. म्हणजे संतांचं महत्व किती आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मला अनुग्रह द्यावा, देवानं अनुग्रह द्यावा याकरता नाही अनुष्ठान, साधून संतांना अनुग्रह द्यावा याकरता अनुष्ठान केलं. निळोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, परमपूजनीय परम आदरणीय परमश्रद्धे गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला भेट, परमश्रद्धे महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने उपस्थित समस्त फुलेवाडी अर्थात गायकवाडवाडी उपस्थित सर्व भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ओम चैतन्य कानिपनाथ संस्थान आश्रमाचे मठाधिपती आमचे श्री योगी धर्मनाथ महाराज यांच्या उपस्थितीमध्ये बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन महाराजांच्या उपस्थितीमध्ये, महाराजांच्या मार्गदर्शनानं ओम चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या या दरबारामध्ये सालाबादप्रमाणे नवनाथ भक्तिसार पारायण, नवनाथ भक्तिसार पारायण या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये होत असतं. आणि बरीच मंडळी पारायणाकरता सुद्धा जवळजवळ 70-80 मंडळी पारायणाकरता बसलेली आहेत. आणि उपस्थित पंचक्रोशीतून भावी भक्तही या ठिकाणी काय जे सहकार्य करायचं ते त्यांच्या पद्धतीनं करतात. महाराजांचा स्वभाव
महाराज बोलून गेले आणि आम्हालाही बऱ्याच दिवसापासून माहीत आहे की ते कोणासमोर हात पसरत नाही. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे बरं का, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं एक वाक्य आहे की साधू झाल्यानंतर कुणासमोर हात पसरू नये माणसाने. कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने ढीग त्याचे. जो कुणासमोर तरी हात पसरवतो ना तर त्याला समाजामध्ये हलकं समजल्या जातं, हलकं. म्हणून म्हणून तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धिक त्याचे. त्याचा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मी धिक्कार करतो. म्हणून बाबाचा स्वभाव सुद्धा तसाच आहे, कुणासमोर हात पसरायचा नाही. राजकीय क्षेत्रातील मंडळी असतील त्यांच्या समोर नाही, जे आपल्या सामर्थ्यानं कर्तृत्वानं जे करता येईल ते उभं केलं त्यांनी. हे जे उभं आहे हे कोणत्या निधीतून नाहीये, हे कोणत्याही निधीतून नाहीये, स्वतःच्या कर्तृत्वानं. आणि भावी भक्त जी काही देणगी देतील, जे काही योगदान या ठिकाणी करतील, त्या योगदानाच्या माध्यमातून आपल्या भावी भक्तांच्या सहकार्यातून आणि आपल्या करताय. साधूला कशा करता पाहिजे हे सर्व, ही आपल्या करतात. साधूचं सगळं जे जीवन आहे हे परोपकारा करताय. साधूचं जीवन बघा तुम्ही, साधूचं जीवन हे परोपकारा करताय. झाड असतं, झाड आंब्याचं झाड आहे उदाहरणार्थ, आंब्याचं झाड आहे किंवा कोणतंही एखादं झाड आहे, एखादा वृक्ष आहे, त्या सगळ्या वृक्षाचं जीवन तुम्ही बघा. वृक्षाचं जीवन हे परोपकारा करता आहे. ज्या व्यक्तीनं झाड लावलं त्याच व्यक्तीला ते झाड फळ देतं का? आणि जो व्यक्ती हातामध्ये कुऱ्हाड घेऊन त्या झाडाला तोडायला गेला त्याला ते फळ देत नाही का? त्याला ते सावली देत नाही का? त्यालाही सावली देतं. ज्यानं लावणी केली त्यालाही सावली देतं आणि जो हातामध्ये कुऱ्हाड घेऊन त्याला तोडायला गेला त्यालाही सावली देत, त्यालाही फळ देत. माऊली ज्ञानेश्वर महाराजची ओवी बघा कशी आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जो खंडावया घावो घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. म्हणजे वृक्षाचं जे जीवन आहे हे परोपकारा करता आहे. तसं साधूचं जे जीवन आहे, कारण साधू संत या ठिकाणी जे येतात ते कशा करता? उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन जड जीवा, उद्धरया जन, जड जीवा, उद्धरया जन. ठिकाणी येतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे येथे उपकारासाठी आली घर जा वैकुंठी. या जगामध्ये संत येतात जगाच्या कल्याणाकरता संत या ठिकाणी येतात. एक वर्ग आहे संत या ठिकाणी येतात, दुसरा वर्ग आहे भगवंत या ठिकाणी येतो आणि तिसरा वर्ग आहे तुम्ही आम्ही. या ठिकाणी येतो का यावं लागतं? येतो नाही तुम्ही आम्ही, यावंच लागतं तुम्हाला आम्हाला. भगवान या ठिकाणी येतो, संत या ठिकाणी येतात आणि तुम्हाला आम्हाला या ठिकाणी यावं लागतं. का बरं? अगा कर्मे जय उरावे तय ते सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देयाये का. म्हणून संत येतात या ठिकाणी. पण संत कशा करता येतात? बंगले बांधण्याकरता, प्रॉपर्टी उभी करण्याकरता येतात का? नाही. संतांचं जे जीवन आहे समाजाला काहीतरी आपल्याकडून मिळावं, देव कळावा. जसं नवनाथ ग्रंथामध्ये एक विषय येतो, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ. एक दिवस गोरक्षनाथांना जरा भिक्षा मागून आणण्याकरता उशीर झाला. भिक्षा मागण्याकरता गेल्यानंतर जरा उशीर झाला. आणि उशीर झाला तर मच्छिंद्रनाथांना ज्या वेळेला मच्छिंद्रनाथाजवळ गोरक्षनाथ आल्यानंतर तापले मच्छिंद्रनाथ. हा संप्रदाय असा तापड संप्रदाय आहे बरं का. जहाल आहे,
हा संप्रदाय म्हणजे असा आहे, जशास तसं, जशास तसं नाथ संप्रदाय तीन प्रकारचा, जसं एक नाथ संप्रदाय आहे, एक चैतन्य संप्रदाय आहे आणि एक दत्त संप्रदाय परंपरा आहे. नाथ परंपरा, दत्त परंपरा आणि चैतन्य परंपरा. चैतन्य परंपरेमध्ये आहे आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायामध्ये या तीन परंपरेचा समन्वय आहे. चैतन्य परंपरा म्हणजे राघव चैतन्य, केशव चैतन्य, म्हणजे चैतन्य परंपरेमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज. दत्त परंपरेमध्ये आहे आमचे नाथबाबा शांती ब्रह्म एकनाथ महाराज. यांची परंपरा जर पाहिली तर ही दत्त परंपरा. आणि नाथ परंपरेमध्ये आहे आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज. म्हणून आपण म्हणत असतो ना की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने भोग गोरक्षासी केला, मच्छिंद्राने भोग गोरक्षासी केला. मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने भोग गोरक्षासी केला, मच्छिंद्राने भोग गोरक्षासी केला, गोरक्षासी केला. मच्छिंद्राने बोध. बघा ही परंपरा नाथ परंपरा. आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती आणि गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवासार चोजविले. नाथ परंपरेमध्ये बघा तुम्ही जशास तसं उत्तर आहे. नाथ परंपरेमध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र येतं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं अवलोकन करा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये बरेच चमत्कार घडलेले दिसतात. नाथ परंपरा आहे. नाथ परंपरेमध्ये बघा साधू काय करू शकतात म्हणजे पैठणच्या ब्रह्मवृंदाच्या सभेमध्ये काय घडलं. पैठणच्या ब्रह्मवृंदाच्या सभेमध्ये माऊली बोलायला लागले तर पैठणच्या ब्रह्मवृंदांनी त्या ब्राह्मणांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना विचारायला सुरुवात केली. काय रे म्हटले, काय आहे तुझं नाव. माऊली सर्वप्रथम तर नम्रता आहे. साधूमध्ये नम्रता पाहिजे ना. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की या शरीराला ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव. मग एवढा जर तू बोलतो, वेदाच्या रुचा तुझ्या मुखातून बाहेर पडतात, मग एवढा जर तू बोलतो तर हा समोर असणारा जो पाणी वाहणारा जो रेडा आहे ना, म्हणले रेडा, त्याचं नाव सुद्धा काय आहे, ज्ञान आहे. त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव, त्याला आम्ही आमच्या गावामध्ये ज्ञान्या म्हणतो म्हटले. मग तू जसं बोलतो तो बोलेल का. नाथ संप्रदाय बघा कसा आहे, जशास तसं. काय जशास तसं उत्तर. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं का बोलणार नाही, कारण या परंपरेमध्ये ही साधना आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणजे नाथ परंपरेमधले आहे. आणि ब्राह्मणाने सांगितलं का बोलेल का हा म्हटल्याबरोबर माऊली ज्ञानेश्वर महाराज बोलून गेले. का बोलणार नाही तो. ज्ञानदेव म्हणजे म्हणे तोही माझा आत्मा. का बोलणार नाही. मग का बोलणार नाही तर मग आता प्रत्यक्ष पाहिलं पाहिजे ना. आणला तो रेडा आणि आणलेला रेडा समोर उभा केला. म्हणजे माऊली बोलवा आता याला. आता बोलवा म्हणजे ही नाथ परंपरा आहे. ज्या वेळेला सांगितलं की बोलवा म्हटल्याबरोबर माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त त्या रेड्याच्या मस्तकावर काय ठेवला, हात ठेवला. काय चमत्कार आहे बघा नाथ परंपरेमध्ये. म्हणून यांच्या नादीने लागत जाऊ. नादी लागत जाऊ नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही चांगल्या बुद्धीने लागत जावं. इथं ज्ञानेश्वर महाराजांची परीक्षा बघायची आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्यामुखी वेद बोलविला. गर्व तुझ्यांचा हरविला. गर्व तुझ्यांचा हरविला. गर्व तुझ्यांचा हरविला. गर्व तुझ्यांचा हरविला. शांती रूपे प्रगटला. शांती रूपे प्रगटला. ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला. शांती रूपे प्रगटला. ज्ञानोबा
हे का सांगतो माहितीये? नाथ परंपरा आहे ना. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर रेडा बोलायला लागला. रेडा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवासस्तनूभिर्विषेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. कोण बोलतंय? रेडा बोलवला. रेडा. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला. एकानं मला कीर्तन झाल्यानंतर भेटला एक जण. आता कीर्तन झाल्यानंतर भेटल्यानंतर फार अवघड असतं. त्यानं सांगितलं काय सांगत होते कीर्तनामध्ये? माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला. अरे बाबा ते प्रमाण आहे, नाथ महाराजांचं प्रमाण आहे म्हणून मी त्या प्रमाणावर बोललो. नाही म्हटले चुकीचं आहे ते. मग तुझं म्हणणं तरी काय? अहो रेडा नाही बोलावलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणे. मग कोण बोलवलं? रेडा नाही बोलावला माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. मग हे प्रमाण चुकीचं आहे का? अहो तसं नाही, चुकीचं म्हणणं माझं नाही म्हणे, परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा नाही बोलावला. त्यावेळेला रेडे आडनावाचे कोणीतरी सद्ग्रहस्थ होते म्हणे, ज्यांचं आडनाव रेडे होतं आणि म्हणून त्यांना बोलावलं म्हटले. आणि म्हणून आमच्या निळोबरायांना म्हणावं लागलं, म्हैसी पुत्रा मुखे बोलाविणे श्रुते, 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 चालविणे भिंती बैसोनिया, बैसोनिया, चालविणे भिंती बोलतात. काय बोलतात? रेडे आडनावाचे सद्ग्रहस्थ नाही तर म्हैशी पुत्रा, म्हशीचा टोनगा, म्हैशी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती. म्हणजे याचा अर्थ की एका रेड्याच्या मुखातून वेदाच्या रुचा वधवून घेतल्या ही नाथ परंपरा आहे. आणि यामध्ये असणारे हे संत आहे महात्मे. चमत्कार करणं हा साधूचा उद्देश नसतो, परंतु जशाला तसं उत्तर देता आलं पाहिजे. जशाला तसं उत्तर देता आलं पाहिजे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र आपण बघा. रेडा बोलवू शकतात. आता बघा तुम्ही 14 वेळेला ज्यांनी काळाला परत पाठवलं ते कशावर बसून आले? 14 वेळेला कोणी पाठवलं कुणाला? 14 वेळेला काळाला परत पाठवणारे कोण आहे जगामध्ये? चांगदेव महाराज आहे, की ज्यांनी 14 वेळेला काळाला परत पाठवलं. योगी होते चांगदेव महाराज, योगी होते. आणि 14 वेळेला काळ नेण्याकरता आला चांगदेव महाराजांना. 14 वेळेला काळ परत गेला. हो, हे सामर्थ्य आहे योगाचं. योगामध्ये हे सामर्थ्य आहे. पण ते चांगदेव महाराज त्यांना ज्या वेळेला कळालं की आळंदी देवाची आळंदीमध्ये कोणीतरी एक योगी आहे आणि तो माझ्यापेक्षाही काहीच्या काही प्रभावी आहे, म्हणून त्यांना भेटण्याकरता जायचं. पण त्यांना भेटण्याकरता जायचं तर आपण योगी आहोत. मग आपण योगी आहोत तर आपला योगपणा दाखवला पाहिजे. मग जंगलातलाच एक वाघ धरला बरं का बाबा. जंगलातला वाघ धरला आणि हातामध्ये एक सर्प, हातामध्ये एक विषारी सर्प घेतला. सर्प म्हणजे काही डोंबाऱ्याच्या पेटारातला दात पाडेल सर्प नाही. सर्प घेतला विषारी आणि वाघावर बसले. सर्कशीतला वाघ नाही, वाघही सर्कशीतला नाही, डोंबाराच्या पेटारातला काही दात पाडेल सर्प हातामध्ये नाही, विषारी सर्प. आणि वाघावर बसले आणि शिष्य समुदाय बरोबर आणि आळंदीच्या दिशेनं प्रस्थान केलं. आळंदीच्या दिशेनं प्रस्थान केलं. माऊली ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्ये चारी भावंड भिंतीवर बसलेले आहे. सकाळची वेळ आहे, कवळं कवळं ऊन अंगावर पडत आहे. सकाळची वेळ आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांना सूचना दिली गेली की पुंतांबा योगी चांगदेव महाराज आपल्या भेटीला येत आहेत. 14 वेळेला काळाला परत पाठवणारा योगी आपल्याला भेटण्याकरता. आणि म्हटले महाराज ते चांगदेव महाराज योगी आहेत, परंतु ते वाघावर बसून येत आहेत. आता वाघावर बसून येत आहेत आणि आपल्याजवळ बसण्याकरता काहीच नाही.
माऊली ज्ञानेश्वर महाराज विचार करतात आपल्याजवळ बसण्याकरता काहीच नाही, आता काय करावं आपण. मग बघा सामर्थ्य हे आहे या नाथ संप्रदायामध्ये. मी याकरता अगोदर हे बोलतोय की चमत्कार करणं हा साधूचा उद्देश नाही. पण आता जशाला तसं उत्तर. आता वाघावर बसून येत आहे तर आपल्यावर बसला, आपल्याजवळ बसण्याकरता काहीच नाही. मग अशा वेळेला ज्या भिंतीवर बसलेले होते माऊली ज्ञानेश्वर महाराज, बघा हातामध्ये सामर्थ्य या साधूच्या. जो हात ज्यांनी रेड्याच्या मस्तकावर ठेवला होता ना, तोच हात त्याच हातानं त्या भिंतीला कुरवाळलं आणि त्या भिंतीला आज्ञा केली, चल ग म्हटले माय चांगदेव महाराज आपल्याला भेटण्याकरता येत आहेत, चला आमच्याजवळ बसण्याकरता दुसरं काहीच नाही. म्हणून त्या भिंतीला कुरवाळलं आणि कुरवाळल्या बरोबर चालविली जड भिंत. आता तुम्ही पाहिलं का कधी भिंत चालते का हो? पण काय सामर्थ्य आहे हे, काय शक्ती आहे ही, कुठली शक्ती आहे ही नाथ संप्रदायाची शक्ती आहे. या नाथ संप्रदायामध्ये जेवढे जेवढे काही योगी महात्मे होऊन गेले ना, असेच होऊन गेले प्रभावी. भिंत आजपर्यंत कुणीच चालवली नाही, कुणी चालूही शकत नाही. पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्या नुसतं भिंतीला कुरवाळलं, तर कुरवाळल्या बरोबर चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती आणि मोक्ष मार्गेचा सांगाते ज्ञानोबा. हे माऊली ज्ञानेश्वर महाराज आहे. म्हणजे रेडा बोलवू शकतात हे सामर्थ्य, भिंत चालवू शकतात हे सामर्थ्य. एवढंच नाही, हा संप्रदाय असा आहे की मेलेले माणसं सुद्धा जिवंत करू शकतात. मेलेले माणसं जिवंत करण्याचं सामर्थ्य या संप्रदायामध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल घडला का असा एखादा प्रसंग? घडला नाही का? माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रामध्येच घडलेला प्रसंग, ज्यांची अंत्ययात्रा निघाली होती. कुणाची? आता कीर्तनामध्ये होत नाही, कीर्तनामध्ये फक्त तुकडे आणि तुकडा, तुकडे आणि तुकडे झाले की तुकडा. मी सांगत असतो की तुकडे टाकडे जास्त दिवस पुरत नाही, म्हणून सगट ओढली पाहिजे. ते तुकडे टाकडे, बरेच लोक तुकडे टाकडेच ओढतात. मला असं वाटतं की तुकडे टाकडे ओढण्यापेक्षा कशी ओढली पाहिजेत? सगट. विठाला 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 विठाला. हो, माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन चरित्र हे साक्ष आहे नाथ संप्रदायामध्ये की ज्यांची अंत्ययात्रा निघाली होती. लोक ज्यांना जाळण्याकरता स्मशान भूमीच्या दिशेने निघाले होते. राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. आणि त्या सच्चिदानंद बाबाची धर्मपत्नी ज्या वेळेला माऊलींना पाहिलं आणि दर्शन घेतलं, साधूचं दर्शन घेतलं, साधूचं दर्शन घेतलं आणि साधूच्या मुखातून सहज शब्द निघाला, सौभाग्यवती भव. तिनं सांगितलं, महाराज माऊली, तुम्ही माऊली ज्ञानेश्वर महाराज आहात आणि तुम्ही बोलतायत की सौभाग्यवती भव, पण माझं सौभाग्य तर चौघांच्या खांद्यावर निघालं ना. लोक त्यांना जाळण्याकरता स्मशान भूमीमध्ये घेऊन निघाले आणि तुम्ही म्हणतात की सौभाग्यवती भव. साधू आहे, शब्द गेला तो गेला, तीर सोडला तो सोडला, शब्द गेला तो गेला. अर्थात सौभाग्यवती भव म्हणजे सौभाग्य तुझं निघालं स्मशान भूमीच्या दिशेनं चौघांच्या खांद्यावर. पण तीच ताटी माऊलींनी खाली ठेवायला लावली आणि त्या ताटीवर बांधलेला माणूस म्हणजे सच्चिदानंद बाबा. आवाज दिला, सच्चिदानंद सच्चिदानंद. पण मला अजून नाही हे कोढ उलगडलं की मेलेला माणूस बांधून का देतात? पळून जाईल का तो? पळून नाही जाऊ शकत ना. मेलेले माणसं पळून जातात का ताटीवर बांधलेले? पण असं म्हणतात की यमाची हाती बांधून पळून जाऊ शकत नाही आणि ती सुतळी सुद्धा वल्ली करतात म्हणतात, बांधून देतात. इथं शब्द आला म्हणून मी बोललो याकरता की सच्चिदानंद सच्चिदानंद आणि तट तटा तुटती बंद म्हणजेच मेले माणूस जित उठवील. नाथ संप्रदायामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराज आवाज दिला, सच्चिदानंद. झोपला का काय? सच्चिदानंद म्हटल्या बरोबर तट तटा तुटती बंधन, मेलेला माणूस जिवंत झाला. नुसतं जिवंत झाला इथपर्यंत थांबला नाही हा संप्रदाय. मेलेला माणूस जिवंत केला आणि या माणसाला घेऊन माऊली ज्ञानेश्वर महाराज नेवाशाला गेले. बघा आता नेवाशाला गेले आणि मेलेला माणूस जो होता त्याला जिवंत केलं, त्याला समोर बसवलं आणि सांगितलं, आता मी जे काही बोलणार आहे ते तू लिहायचंय.
त्याच्या हातामध्ये लेखणी दिली आणि निवृत्तीनाथ दादांना प्रार्थना केली, दादा तुम्ही बोला, मी कोणत्या एखाद्या ग्रंथावर बोलावं असं तुम्हाला वाटतं? निवृत्ती दादाने सांगितलं, ज्ञानेश्वरा एक ग्रंथ आहे, पण तो ग्रंथ जरा संस्कृत मध्ये आहे आणि तो ग्रंथ म्हणजे गीता. कुरुक्षेत्रावर कौरव पांडवांचं महायुद्ध झालं आणि त्या महायुद्धाच्या प्रसंगी भगवंतानं अर्जुनाला गीतेचा उपदेश केला, परंतु ती गीता संस्कृत मध्ये आहे. ती संस्कृत असणारी गीता तुम्ही प्राकृत मध्ये अर्थात मराठी भाषेमध्ये तिचं स्पष्टीकरण करा, मराठीमध्ये लिहा, समाजाला कळेल त्या गीतेचं तत्वज्ञान. याकरता संस्कृतवर तुम्ही संस्कृत असणारी गीता त्यावर मराठीमध्ये तुम्ही लिहा. आज्ञा झाली, निवृत्ती दादाची आज्ञा झाल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले गीतेवर. 700 श्लोक आहे गीतेमध्ये आणि 700 श्लोकावर माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ आहे, 9000 ओव्यांचा. माऊली ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागले, परंतु बोलत असताना ज्ञानेश्वर महाराजांची नम्रता बघा. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दादा माझ्यासारख्यानं काय बोलावं बरं गीतेवर? एरवी तरी मी मूर्खू. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज मूर्ख होते का? मग ज्ञानेश्वर महाराज बोलतात स्वतः गुरु समोर, ही नम्रता आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू. असे मला नाही कळत, गीतेवर काय बोलावं मला नाही कळत, परंतु गुरुदेव तुम्ही जर कृपा केली तर या ग्रंथावर मी काही बोलू शकतो. ही नम्रता आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज गीतेवर बोलायला लागले आणि बोलता 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 एक ग्रंथ निर्माण झाला, ज्या ग्रंथाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. 9000 ओव्यांचा ग्रंथ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाकरता तर लिहिला, अर्थात सांगितला, परंतु लिहिणारा कोण आहे? लिहिणारा माणूस मेलेला होता, त्याला जिवंत केलं आणि त्याच्या हातामध्ये लेखणी दिली आणि तो ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यानं लिहिला. परंतु कलियुगातले लोक संशयी असतील. या कलियुगातल्या लोकांच्या अंतःकरणामध्ये संशय राहील भविष्यामध्ये की खरोखर ज्ञानेश्वर महाराजांनी मेलेला माणूस जिवंत केला होता का? भविष्यातले लोक अशी शंका घेतील आणि ती शंका तो संदेह राहू नये म्हणून ज्ञानेश्वरी लिहित असताना जवळजवळ 9000 ओव्या पूर्णत्वाकडे जात असताना सगळ्यात शेवटची एक ओवी लिहिली. त्या ओवीमध्ये सगळं स्पष्ट केलं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. सांगणारा कोण आहे आणि लिहिणारा कोण आहे आणि ज्ञानेश्वरी कधी लिहिली? सगळ्यांची पाठ असेल ती ओवी. शके सगळ्यात शेवटची ओवी ज्ञानेश्वरीतली. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरी आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला विठ्ठल 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 विठ्ठल. हे का बोललो मी सगळं? नाथ संप्रदायामध्ये मेलेले माणसं जिवंत करण्याचं सामर्थ्य आहे. चमत्कार करणं हा उद्देश नाही, पण चमत्कार दिसतो, चमत्कार घडलेला दिसतो. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मेलेला माणूस जिवंत केला म्हणजे ही शक्तीच आहे ना, साधनेची शक्ती आहे. मी उदाहरण याकरता सांगत होतो, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ. गोरक्षनाथांना भिक्षा मागून आणण्याकरता उशीर झाला आणि तापले मच्छिंद्रनाथ. तापले म्हणजे गोरक्षनाथावर तापले. काय रे म्हटले, एवढा कुठं वेळ असतो का भिक्षा मागून आणण्याकरता? एवढा वेळ कुठं? अहो महाराज काय भिक्षा मागण्याकरता गेलो तर तिथं काय शिजलेलंच असतं असं नसतं म्हणले महाराज, जरा वेळ लागतो. नाही म्हटले, उद्यापासून भिक्षा तू नाही मागायची, उद्यापासून भिक्षा मी मागणार म्हटले. उद्यापासून भिक्षा मागण्याकरता मी जाणार, तू नाही. महाराज नका तुम्ही नका जाऊ, मीच भिक्षा मागण्याकरता मीच भिक्षा मागून आणत जाईल, तुम्ही नका जाऊ, कारण समाज फार विचित्र आहे, तुम्ही कशा करता जाता? नाही म्हटलं, तुला सांगितलं ना उद्यापासून भिक्षा मागण्याकरता मी जाणार, तू नाही. माता मच्छिंद्रनाथ तापले. माता गुरु समोर, गुरु सोबत काही कुस्त्या नाही खेळतात, गुरु आहे, गुरु तापले. माता गुरु बोलायला लागले की उद्यापासून भिक्षा मी मागणार, बरं तुम्ही मागा, काही हरकत नाही. आणि दुसऱ्या दिवशी मग मच्छिंद्रनाथांनी हातामध्ये ते कटोरं घेतलं आणि गेले गावामध्ये भिक्षा मागण्याकरता गेले. अलख निरंजन अलख निरंजन जय गुरु दत्त जय गिरिनारी. अलख निरंजन अलख निरंजन जय गुरु दत्त जय गिरिनारी.
अलख निरंजन अलख निरंजन. गावामध्ये गेले भिक्षा मागायला लागले. भिक्षा मागत असताना ओम भवती भिक्षाम दे. पण सगळं गाव फिरले मच्छिंद्रनाथ, परंतु मच्छिंद्रनाथांच्या कटोऱ्यामध्ये काहीच वाढलं नाही. भिक्षा वाढलीच नाही, कुणीच वाढली नाही. आणि हे म्हणत चालले गावामध्ये, पण मच्छिंद्रनाथाच्या कटोऱ्यामध्ये मात्र भिक्षा लोकांनी वाढली नाही. आणि अशा वेळेला हा महात्मा मच्छिंद्रनाथ विचार करायला लागले, समाजाला आपण भिक्षा मागतो, पण समाज आपल्या कटोऱ्यामध्ये तर काहीच नाही वाढत, काय करावं आता. मग चूक लक्षात आली मच्छिंद्रनाथाच्या, की आपल्या कटोऱ्यामध्ये समाज भिक्षा का वाढत नाही याचं कारण शोधलं पाहिजे. मच्छिंद्रनाथांनी कारण शोधलं की आपल्या कटोऱ्यामध्ये हा समाज भिक्षा का वाढत नाही याचं कारण आहे. काय कारण आहे? या समाजाकडून आपण, ज्या समाजाकडून आपण भिक्षा घेतो, या समाजाला आपण मोबदल्यामध्ये काय देतो. म्हणजे समाजाकडून आपण भिक्षा घेतो, आपण समाजाकडून भिक्षा घेतो, समाज आपल्याला भिक्षा देतो, बरोबर आहे, पण मोबदल्यामध्ये आपण समाजाला काय देतो. आपण जर समाजाला काही देत असलो तर समाज आपल्याला भिक्षा देईल, पण आपण समाजाला काय देतो. म्हणून मच्छिंद्रनाथांनी कारण शोधलं आणि विचार केला, आपणही समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. काय द्यावं बरं आता. साधूजवळ काय असतं, साधूजवळ काय असते, साधूजवळ काय आहे हो देण्याकरता. साधूजवळ देवाशिवाय काय आहे. साधूजवळ देवाशिवाय काही नाहीये. साधूजवळ देवाशिवाय समाजाला देण्याकरता काहीच नाहीये. जसं नवनाथ ग्रंथामध्येच एक विषय मला आठवला म्हणून मी याकरता बोलतो. नवनाथ ग्रंथामध्येच परमपूजा गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांनी तो विषय सांगितला होता. धर्मनाथ बीजेच्या वेळेला मला असं वाटतं, मच्छिंद्रनाथ एका वेळेला श्री राज्यामध्ये गेले आणि श्री राज्यामध्ये गेल्यानंतर तिथं असं होतं की त्या श्री राज्यामध्ये नाथ तर गेले मच्छिंद्रनाथ. एक त्रिविक्रम नावाचा राजा होता आणि तो मेला होता, वारला होता. तर त्यावेळेला मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेले होते, श्री राज्यामध्ये गेले होते. तर त्या राज्यामध्ये गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ तर त्या ठिकाणी बराच काळ त्या ठिकाणी राहिले. आणि त्या ठिकाणी एक मैनावती म्हणून राणी होती, मैनावती. मग मैनावती मच्छिंद्रनाथाची सेवा करायची आणि त्या श्री राज्यामध्येच असणारे मच्छिंद्रनाथ रमले. पण गोरक्षनाथांनी विचार केला की मच्छिंद्रनाथ गेले कुठं. खूप शोधलं गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना, परंतु मच्छिंद्रनाथाचा कुठंच तपास लागेना. कुठं गेले नेमके मच्छिंद्रनाथ. खूप शोधलं परंतु मच्छिंद्रनाथाचा तपासच लागेना. शेवटी कळालं की श्री राज्यामध्ये मच्छिंद्रनाथ गेलेले आहे. श्री राज्यामध्ये तर पुरुष वर्गाला मज्जाब आहे, जाता येत नाही. मग आता मच्छिंद्रनाथ तर गेलेले आहे ना, आपल्याला जायचं आहे तर तिथं प्रवेश नाही, पुरुष वर्गाला तिथं प्रवेश नाही. पण कळालं गोरक्षनाथांना की या असणाऱ्या श्री राज्यामध्ये आणि मच्छिंद्रनाथ मैनावती राणी तिथं आहे आणि तिथं ती रमलेली आहे. कळालं गोरक्षनाथांना. आणि म्हणून गुरुजींना आणण्याकरता गोरक्षनाथ निघाले. श्री राजाच्या दिशेनं प्रवेश केला. पण कळालं होतं की पुरुष वर्गाला त्या ठिकाणी प्रवेश नाही. पण प्रवेश पुरुष वर्गाला नाही असं जरी असलं तरी परंतु ज्याच्याजवळ काही कला असेल, ज्याच्याजवळ काही कला जर असेल आणि ती कला जर ज्याला सादर करायची असेल तर त्याला तिथं प्रवेश होता. गोरक्षनाथाने विचार केला, माझ्याजवळ नेमकी कला मला काही म्हणता येत नाही. पण गोरक्षनाथाने विचार केला, मला डग्गा वाजवता येतो. म्हटले काय वाजवता येतो? मला डग्गा चांगला वाजवता येतो, डग्गा चांगला घुमवतो म्हटले मी. दुसरं नाही येत मला, परंतु डग्गा वाजवण्याची कला मला चांगली येते. मग आता काहीतरी बहाणा पाहिजे ना, श्री राज्यामध्ये प्रवेश करायचा आहे. मग दिलं नाव, डग्गा वाजवण्यामध्ये निष्णात आहे म्हटले मी. दिलं नाव आणि लागले त्या नंबराला, गेले त्या श्री राज्यामध्ये प्रवेश केला. आता कला होती म्हणून गेले. आता मध्ये गेल्यानंतर तिथं दरबार भरला आणि दरबारामध्ये फक्त काय करायचं, बोलायचं नाही. तोंडानं काहीच बोलायचं नाही, फक्त आपली कला सादर करायची. दरबारामध्ये काय करायचं, फक्त कला सादर करायची, बोलायचं अजिबात नाही. माता मच्छिंद्रनाथ तिथंच आहे. गोरक्षनाथांनी पाहिलं आपले गुरु तर इथंच रमलेले आहे आणि गुरूंना नेण्याकरता चेला आला. आणि तिथं बोलायचं नाही, काही जे काही करायचं आहे ते तुमच्या कलेतून दाखवा. मग आणला डग्गा. गोरक्षनाथांनी समोर डग्गा घेतला, तुमची कला सादर करा, इथं बोलायचं नाही, इथं मचमच करायची नाही, बोलायचं नाही, फक्त तुमची कला दाखवा आणि निघा. आणि मग समोर डग्गा.
आणि डग्गा आणल्यानंतर मग मच्छिंद्रनाथांनी महाराज बोलायचे, असा डग्गा घुमावला म्हणे. गोरक्षनाथांनी असा डग्गा वाजवला आणि त्या डग्ग्यातून बोलायचं नाही तोंडानं, फक्त डग्ग्यातून बोलायचं काय, चलो मच्छिंदर गोरख आए, चलो मच्छिंदर गोरख आए, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख. कशातून? त्या डग्ग्यातून बोलायचं, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. अरे बाप रे, मच्छिंद्रनाथ म्हणता गोरख आया, गोरख आया, श्रीराज्यामध्ये गोरख आया. गुरु चपापला ना, महाराजचे शब्द इथे, चपापला गुरु, गोरख आला, गोरख आया, गोरख आया. त्यानंतर आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना भेटलेही. सांगितलं, महाराज तुम्हाला नेण्याकरता आलो, खूप शोधलं म्हणले तुम्हाला, कुठंच पत्ता लागे ना, शेवटी पत्ता लागला आणि तुम्हाला नेण्याकरता आलो, चला म्हटले. मच्छिंद्रनाथाने सांगितलं, अरे गोरख हे आपलंच घर आहे म्हटले. मच्छिंद्रनाथांना गोरक्षनाथांनी सांगितलं, नाही म्हटले महाराज, हे आपलं घर नाहीये, हे आपलं घर नाही, आपलं घर हे नाही, हे मैनावतीचं घर आहे म्हटले, हे आपलं घर नाही, आपल्याला इथं नाही राहता नाही, हे मैनावतीचं घर आहे, मैनावतीचं राज्य आहे, श्रीराज्य आहे, इथं आपल्याला नाही राहायचं, चला मी तुम्हाला नेण्याकरता आलो. खूप हट्ट केला गुरु, आपल्या गोरक्षनाथाने खूप हट्ट घेतला. शेवटी तयार झाले, मच्छिंद्रनाथ तयार झाले, परंतु मैनावती लागली रडायला. मैनावती रडायला लागली, कारण मच्छिंद्रनाथाची सेवा मैनावती करत होती. आणि शेवटी आता मच्छिंद्रनाथ तयार झाले आणि गोरक्षनाथ नेण्याकरताच आलेले आहे. रडायला लागली मैनावती, पण मनातून गोरक्षनाथ म्हणतात, मैनावती तू रड, कितीही रड, रडून रडून ती मेली तरी चालेल, परंतु मी आता माझ्या गुरुला नेणार म्हणजे नेणार. पदरानं काय डोळे पुसायची, पण गोरक्षनाथ होते, आता गुरुला नेण्याकरता आलो म्हटले मी, आता मी गुरुला घेऊन जाणार म्हणजे जाणार. मग सगळी तयारी झाली, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ जाण्याची सगळी तयारी झाली. आणि मग करता करता काय केलं, गोरक्षनाथांची जी मच्छिंद्रनाथाची झोळी होती ना, मग आता हे जाणारच आहे, मग आता काम काहीतरी पडेल खर्चार्च बाहेर पडल्यानंतर. मग काय केलं, मैनावतीनं मच्छिंद्रनाथाच्या झोळीमध्ये 2 विटा टाकून दिल्या. कशाच्या? सोन्याच्या विटा टाकून दिल्या. लागेल कशा करता तरी कामं येतील, आणि म्हणून त्या झोळीमध्ये 2 सोन्याच्या विटा टाकून दिल्या. आणि मग निघाले, ते गुरु शिष्य निघाले, श्रीराजातून बाहेर पडले. आणि श्रीराजातून मच्छिंद्रनाथ पुढं आहे, गोरक्षनाथ पाठीमागं आहे, निघाले बाहेर. आता गोरक्षनाथ नेण्याकरता झालेली आहे, मच्छिंद्रनाथ पुढं आहे, गोरक्षनाथ पाठीमागं आहे, आणि मच्छिंद्रनाथाच्या बगलेमध्ये ती झोळी आहे. आणि मग चालता चालता जंगलातला परिसर लागला. मग त्या जंगलातल्या परिसरामध्ये आता मच्छिंद्रनाथांना माहिती होतं की माझ्या झोळीमध्ये काय टाकलेलं आहे मैनावतीनं काय टाकलेलं आहे माहिती होतं. आणि मग जंगलातमधून चालता मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना बोलायला लागले, अरे गोरख या कोई डर है, अरे गोरख या कोई डर है. गोरक्षनाथांनी सांगितलं, महाराज यहाँ डर काय का, यहाँ डर काय का. म्हणजे आता मच्छिंद्रनाथ बोलायला लागले गोरक्षनाथांना, यहाँ कोई डर है क्या. बोले महाराज यहाँ कोई डर नहीं है. पुढे गेल्यानंतर पुन्हा मच्छिंद्रनाथ विचारायला लागले, म्हणले अरे गोरख यहाँ कोई डर आहे क्या. आता जंगलातला परिसर होता, सोन्याच्या विटा जोडीमध्ये होत्या. अरे गोरख यहाँ कोई डर है क्या. बोले नहीं महाराज यहाँ कोई डर नहीं है. पण बऱ्याच वेळेला विचारलं, त्या वेळेला शंका आली गोरक्षनाथांनी, डर आहे क्या, डर आहे क्या, डर आहे क्या. ज्याच्या डोंगाला लंगुटीन त्याला कायचा डर. इथं गोरक्षनाथ म्हणतात की ढोंगाला लंगोटीन, यहाँ कोई डर आहे क्या आणि यहाँ कोई डर आहे क्या. याच रहस्य कळेना, गोरक्षनाथांना कळेना. आणि मग करता जरा जंगलातला परिसर होता आणि थोडस थांबले, ते लगविलायला त्याला थोडं थांबले. आणि थांबल्यानंतर मच्छिंद्रनाथ जरा बाजूला गेले आणि ती झोळी गोरक्षनाथांनी घेतली. आणि गोरक्षनाथांनी ती झोळी पाहिली उघडून, तर त्याच्यामध्ये सोन्याच्या विटा पाहिल्या. मच्छिंद्रनाथ म्हणत होते, यहाँ कोई डर आहे क्या, यहाँ कोई डर आहे क्या. म्हणजे याचीच भीती होती. गोरक्षनाथांनी काय केलं, त्या सोन्याच्या विटा झोळीतून काढल्या, दिल्या फेकून, आणि त्याच्यामध्ये त्याच वजनाचे दगड ठेवले. काय ठेवले,
त्याच वजनाचे दगड ठेवले. पुन्हा मच्छिंद्रनाथ आले, पुन्हा गळ्यामध्ये झोळी अडकवली आणि निघाले मच्छिंद्रनाथ पुढं. आता मच्छिंद्रनाथ पुन्हा पुढं, गोरक्षनाथ पाठीमाग, आणि पुन्हा बरेच अंतर चालून गेल्यानंतर पुन्हा आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, अरे गोरख, अरे यहाँ कोई डर है? नहीं महाराज, यहाँ कोई डर नहीं है, डर तो पीछे रह गया, यहाँ कोई डर नहीं है. पुन्हा थोडे पुढे गेले. मच्छिंद्रनाथ पुन्हा विचारलं, अरे गोरख, यहाँ कोई डर है? नहीं महाराज, डर तो पीछे रह गया. मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, डर तो पीछे रह गया, डर तो पीछे रह गया, डर तो पीछे रह गया, याचा अर्थ काय? डर तो पीछे रह गया. मच्छिंद्रनाथांनी खाली बसले. मच्छिंद्रनाथ झोळी उघडली आणि झोळी उघडल्यानंतर पाहिलं तर सोनोपंत गेले, दगडोपंत आले. जे काही सोनोपंत म्हणजे त्याच्यामध्ये जे काही सोनं, अर्थात सोन्याच्या जे विटा होत्या ते सोनोपंत गेले. त्याच वजनाच्या सोन्याच्या दगड त्या असणाऱ्या झोळीमध्ये पाहिले. ही गुरु जे होते शिष्याची परीक्षा पाहत होते. याचा अर्थ असा नाही की साधू संत जे असतात ते सोन्यामध्ये आसक्त असतात, कारण ते तर असे असतात की सोने रूपी आम्हा मृत्यू के समान, माणिक पाषाण खडे जैसे. मग हे जे संत आहे, हा विषय मी का सांगितला की जे संत असतात ते देव दाखवू शकतात. देव काय दाखवू शकतात? देव दाखवण्याचं सामर्थ्य साधू मध्ये असतं. पण समाजाला कुठं देव पाहिजे? समाजाला काय पाहिजे माहितीये का? चमत्कार. काय पाहिजे? चमत्कार. मच्छिंद्रनाथांनी इथं भिक्षा मागताना पाहिलं की आपल्याला लोक भिक्षा वाढत नाही ना, मग आता भिक्षा का वाढत नाही त्याचं कारण शोधलं. आणि मग मच्छिंद्रनाथांनी एक वाक्य उच्चारायला सुरुवात केली. मच्छिंद्रनाथ म्हणायला लागले, काय? ऐका. मच्छिंद्रनाथाच्या हातामध्ये ते भिक्षापात्र आहे, कटोरा. आणि मग मच्छिंद्रनाथ म्हणायला लागले की जो मुझे एक कटोरा भर आटा देगा, कटोरा भर आटा म्हणजे पीठ, जो मुझे ये कटोरा भर आटा देगा मैं उसे ब्रह्म दिखाऊंगा. बापरे. भिक्षा मागताना मच्छिंद्रनाथ काय बोलतात की जो मुझे ये कटोरा भर आटा देगा मैं उसे ब्रह्म दिखाऊंगा. लोकांनी तोंडातच बोट घातली. अरे बाप, अरे ब्रह्म दाखवण्याची ज्याची योग्यता आहे, ब्रह्म दाखवण्याचा ज्याचा अधिकार आहे, ब्रह्म दाखवण्याची ज्याची पात्रता आहे, त्याला कटोरा भर आटा भेटत नाही. म्हणजे देव दाखवण्याची ज्याची पात्रता आहे त्याला कटोराभर आटा भेटत नाही. म्हणजे हा खरा साधू. कटोराभर आटा दिला म्हणजे हा काय दाखवतो? आटा म्हणजे पीठ. कटोराभर जर पीठ याला दिलं तर हा काय दाखवतो? ब्रह्म. मग याला फक्त आता पीठच भेटत नाही का? म्हणजे याचा अर्थ हा खरा साधू नाही. मच्छिंद्रनाथाच्या भिक्षा पात्रामध्ये, त्या कटोऱ्यामध्ये लोकांनी भिक्षा नाही वाढली, माती वाढली. माती टाकली. निराश झालेले मच्छिंद्रनाथ पुन्हा गोरक्षनाथ जिथं बसलेले होते तिथं गेले. आणि तिथं ज्या वेळेला कटोऱ्यामध्ये ती माती पाहिली, गोरक्षनाथही दुःखी झाले. गोरक्षनाथाने सांगितलं, महाराज मी म्हणलो होतो तुम्हाला, हा समाज हा नमुना फार वेगळा आहे. हा समाज म्हणजे मी तुम्हाला कालच बोललो होतो की तुम्ही भिक्षा मागण्याकरता तुम्ही नका जाऊ, मी जातो. तुम्ही ऐकलं नाही महाराज. तुमच्या पात्रामध्ये बघा काय वाढलं, समाजानं माती वाढली. हो महाराज, दुःखी होऊ नका, चला माझ्या बरोबर. बघा तुम्ही असं आता समाज माझ्या पात्रामध्ये काय काय वाढतो बघा, चला म्हटले माझ्या बरोबर. आणि मग काय गुरूंना घेऊन, मच्छिंद्रनाथांना घेऊन आणि गोरक्षनाथ निघाले, गावामध्ये गेले. आणि गावामध्ये गेल्यानंतर गोरक्षनाथांनी काय केलं, गावातल्या चौकामध्ये योगाचं सामर्थ्य होतं. आणि योगाच्या सामर्थ्यामुळं आणि जमिनीपासून आधांतरी 10 फूट अंतरावर सिद्धासन लावलं. काय लावलं? सिद्धासनामध्ये बसले. योगाचं सामर्थ्य आहे. चौकामध्ये गोरक्षनाथांनी योग आसन लावलं. अधांतरी जमिनीपासून 10 फूट अंतरावर आसन लावलं. आणि हे आसन ज्या वेळेला लावलं, मग गोरक्षनाथांनी ज्या वेळेला हा चमत्कार गोरक्षनाथांनी दाखवला, तर लोकांनी मग काय धान्याचे पोते काय नाही गोरक्षनाथांना त्या ठिकाणी समर्पित करण्याकरता समाज त्या ठिकाणी घेऊन आला. धान्याचा ढीग लागला गोरक्षनाथापर्यंत. आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणी त्या सिद्धासनामध्ये आहे. मच्छिंद्रनाथ उभे आहे. आणि मग गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना म्हणतात, म्हटली महाराज पाहिलं तुम्ही, तुमच्या कटोऱ्यामध्ये समाजानं काल माती घातली आणि आज माझ्यापर्यंत हा धान्याचा ढीग आला, फळाचा ढीग आला. महाराज खरं सांगू तुम्हाला, हा जो समाज आहे ना, या समाजाला काय पाहिजे?
चमत्कार, कारण चमत्कार दाखवल्याशिवाय हा समाज नमस्कार करत म्हणून समाजाला या संप्रदायामध्ये चमत्कार अति गरजेचा आहे. चमत्कार दाखवल्याशिवाय माणसं शुद्धीवर येत नाही, वटणीवर येत नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण याकरताच मी दिलं. माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा काही उद्देश नव्हता समाजाला चमत्कार दाखवणं, पण समाजाला काही असं म्हणतात ना, शब्दाची भाषा ज्याला कळत नाही त्याला पायातलं, हा ज्याला शब्दाची भाषा कळत नाही त्याला पायातलं काढलं पाहिजे. आणि म्हणून संत असतात, संतांचं जे जीवन असतं ते परोपकारा करताय. चमत्कार दाखवणं हा संतांचा उद्देश नाही. संतांचा तर उद्देश, माऊली ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती बघा तुम्ही. माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये हे सगळे चमत्कार घडले, तरी सुद्धा माऊली ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाचे केवढे मोठे भक्त आहे. पांडुरंगाचे भक्त म्हणण्यापेक्षा माऊली ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी आली की माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे जीवीची आवडी, माझे जीवीचे आवडी, माझे जीवीचे आवडी, आवडी माझ्या जीवीचे आवडी. पंढरपुरा 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 नेना गुडी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पंढरपुरा पंढरपुरा नीलमणी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे 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 गुणवेधाले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. गोविंदाचे गोविंदाचे गुण वेदिले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, मन रंगले. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची भक्ती बघा. नाथ संप्रदायामध्ये असून सुद्धा माऊली ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाची भक्ती करतात. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज हे योगी होते, पण गंगागिरीजी महाराज बेटामध्ये राहत असताना ज्या वेळेला आषाढी वारी आली की बेटामध्ये बनवलेली पाला पाचोळा एकत्रित करून बनवलेली झोपडी, तिला आपण ऐकलं असेल की गंगागिरीजी महाराज त्या झोपडीला आग लावायचे. आणि आषाढी वारी आली की संपत्ती सोहळा नावडी मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडी मानसी कधी एकादशी आषाढी. हे संत आहे, स्वतः जीवनामध्ये परमार्थ करतात म्हणून यांना संत असं म्हणतात. समाजाला नुसता चमत्कार दाखवणं हा उद्देश नसतो, परंतु समाजाला परमार्थ कळावा, समाजाला देव कळावा, त्यांनाच संत असं म्हणतात. ज्यांचं ध्येय एक भगवान आहे. सावता महाराज होते ना, बघा तुम्ही सावता महाराज, सावता महाराजांच्या रानामध्ये मळ्यामध्येच भगवान गेले होते. आणि मळ्यामध्ये ज्या वेळेला गेले, कुर्मदासाला भेटण्याकरता भगवान निघाले होते. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज बरोबर होते. आणि ज्या वेळेला सावता महाराज घास कापत होते आणि त्या वेळेला भगवान तिथं गेले आणि सावता महाराजांना सांगितलं, महाराज अहो माझ्या पाठीमागे 2 चोर लागले, 2 चोर. आता ज्ञानेश्वर महाराज चोर आहे का? नामदेव महाराज चोर होते, पण सावता महाराजांना भगवंतानं सांगितलं माझ्या पाठीमागे 2 चोर लागले, म्हटले त्यांच्यापासून माझं रक्षण करा. सावता महाराज होते, सावता महाराजांची भक्ती. सावता महाराज हे संत आहे. सावता महाराजांनी सांगितलं, देवा अजिबात घाबरू नका, माझ्या जवळ विळा आहे म्हटले. आणि सावता महाराजांनी आपलं हृदय विदीर्ण केलं आणि त्या विदीर्ण केलेल्या हृदयामध्ये साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचं पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिलोक्याचा, साठविला दाता त्रिलोक्याचा. संत आहे.
अंतःकरणामध्ये देवाला साठवण्याकरता काय केलं असेल या संत महापुरुषांनी? अंतःकरणामध्ये देवाला साठवण्याकरता जे केलं, ऐकायचं ते काय केलं? अंतःकरणामध्ये देवाला साठवण्याकरता त्यांनी जे केलं ते म्हणजे जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. मोठ्या प्रेमानं भगवंताला आळवलं, भगवंताचं भजन केलं. ते भजन करताना कसं केलं? 2 हात असे वर केले. ज्यांना ज्यांना आहे ते करा, 2 हात वर करा. मोठ्या प्रेमानं भगवंताला आळवलं हो. आणि त्या भगवंताला आळवल्यामुळं साठविला दाता त्रैलोक्याचा. भगवंताला आपल्या अंतःकरणामध्ये ज्यांनी साठवलं, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्याकरता ज्यांनी साधना केली, हातानं टाळी वाजवली, मुखानं भगवंताचं भजन केलं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. खाली हात केले तुम्ही सगळ्यांनी. धन्यवाद तुम्हाला. देवाला हृदयामध्ये साठवण्याकरता संत महापुरुषांनी साधना केली, कारण ज्यांच्या जीवनाचं ध्येय एक भगवान आहे आणि त्याचं वर्णन करतात. एवढं प्रमाण म्हणा. अभंगाचं प्रथम चरण. त्याची संता 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 त्याची संत ज्यांचा हित विठ्ठले. त्याची संत ज्यांचा हित विठ्ठली. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले. त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठली. विनती काही दाना दोना. विनती काही दाना दोना. विनती काही दाना दोना. विनती काही दाना दोना. मेहनती काही दाना दोना. मेहनती काही दाना
हरी जय जय ठोपार कुमाई ठोपार कुमाई जय जय ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई ठोपार कुमाई हरी रखमाई हरी विठोबा रखमाई जय जय विठोबा रखमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखमाई जय जय विठोबा रखमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखमाई जय जय विठोबा रखुमाई ठोबा रखमाई ठोबा रखुमाई जय जय ठोबा रखमाई ठोबा रखुमाई ठोबा रखमाई ठोबा रखुमाई ठोबा रखमाई ठोबा रखुमाई ठोबा रखमाई ठोबा रखुमाई ठोबा रखमाई ठोबा कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगाधर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय ओम चैतन्य काशीनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय ठोपार कुमाई जय जय ठोपार कुमाई जय जय रखुमाई रखुमाई तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली निळोबराय म्हणतात नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी काय करता संत जीवनामध्ये काया वाचा आणि मने धाले चिंतने डुल्लती भगवंताच्या चिंतनामध्ये संत महात्मा रंगलेले असतात विषयाचा विसर संत महापुरुषांना पडलेला असतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली म्हणे विरक्त दे निळा म्हणे विरक्त दे निळा म्हणे विरक्त दे निळा म्हणे विरक्त दे विरक्त देही निळामणे विरक्त देही निळामणी विरक्त देही आ निळा म्हणे विरक्त देही निळा म्हणे विरक्त देही आ निळा म्हणे विरक्त देही निळा म्हणे विरक्त देही निळामणी विरक्त देही निळामणे विरक्त देही निळामणी विरक्त देही निळामणी विरक्त देही आठवची नाही विषयांचा आठवची नाही विषयांचा आठवची नाही विषयांचा आठवची नाही विषयांचा नेणती काही काना टोना नेणती काही काना टोना नेणती काही काना टोना नेणती काही काना टोना निनती काही टाळा नेनती काही टाळा टोना निनती काही टाळा निनती काही टाळा नामस्मरण वाचोने आ
नाही विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेणती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका असो झालेली सेवा आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह नवनाथ भक्तिसार पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहातला आजचा चौथा दिवस योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवंताच्या कृपा आशीर्वादाने रंगपंचमीच्या निमित्तानं सालाबाद प्रमाणे होणारा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी सालाबाद प्रमाणे असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह होत असतो. आमचे योगी धर्मनाथ महाराज यांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्याच मार्गदर्शनानं आणि उपस्थित पंचक्रोशीतून उपस्थित असलेले भाविक भक्त सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्यानं तनानं मनानं धनानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवसाची झालेली सेवा या ठिकाणी ओम चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या चरणकमलावर साधू संतांच्या चरणकमलावर भगवंताच्या चरणकमलावर समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. आज या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमाला भेट देण्याकरता आमचे साळुंके डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी महाराज करणार आहेत. डॉक्टर साहेबांना विनंती की आपण सत्कार स्वीकार करावा. त्याचप्रमाणे आजची जी संत सेवा आहेत, आजचे जे अन्नदाते आहेत त्यांना विनंती की आपण महाराजांच्या हस्ते नारळ श्रीप्रसाद घेऊन जायचं आहेत. त्यामध्ये आजची ज्यांची संत सेवा आहेत असे श्री सर्जेराव महिपती कोठाळे तिळी यांची आजची संत सेवा आहेत. त्याचप्रमाणे आजचे जे अन्नदाते आहेत श्री फकीरराव रामभाऊ गायकवाड हे आजच्या अन्नदाते आहेत, त्यांना खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे उद्या ज्यांची संत सेवा आहेत व उद्या ज्यांचे अन्नदान आहेत असे श्री रतिलाल गंगाधर पाटील गायकवाड यांची उद्याची संत सेवा आहे. त्याचप्रमाणे श्री अरुण उत्तमराव